तुम्ही जा. माझे नाव सीमा सुनील सोनवणे. माझ्या मिस्टरांचे नाव सुनील रामा सोनवणे. ते दीनदयाल कंपनीमध्ये कामगार युनिट अध्यक्ष असे कार्यरत आहेत आणि तसे त्यांची गोदरेजला एक कन्स्ट्रक्शन चालू आहे. 23 जुलैला साधारण 7:30 पावणे 8च्या दरम्यान भूषण पाटील, मंगेश पाटील आणि त्याचे सहकारी अनेक आदिवासी बांधव यांनी मिळून त्यांच्यावर कट कारस्थान करून सुनियोजित कट करून जो हल्ला केला आहे, त्यासाठी आम्ही SP मॅडमची भेट घ्यायला इथे आलेलो आहे. मॅडमशी चर्चा झाल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि तरीही अजूनही त्यांचे आम्हाला धमकीचे मेसेज, फोन, अरे आम्हाला जीवे मारण्याची धमकी आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे मारताना ते बोललेले आहेत की हा आज आमच्या हातातून सुटला आहे, याच्यापुढे सुटणार नाही, त्या वाचणार नाही. यासाठी म्हणजे संपूर्ण आमचं घर पण हे भयभीतच झालेलं आहे. आम्हाला एकटं जाण्याची ते हे राहिलेलं नाही. मी गणेश जानू केदारी, बुद्ध फुले शाहू आंबेडकर कृती समितीचा सभासद आहे. गेल्या 23 तारखेला आमचे मित्र, आमचे सहकारी, धार्मिक संघटनेचे ज्येष्ठ चळवळीचे सहकारी आमचे आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये चांगले काम करत आहेत असे आमचे सन्मित्र सुनीलजी सोनवणे यांच्यावरती जो समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे आणि 25 ते 30 जणांना त्यांच्यावरती मारहाण केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत ते आरोपी अटक नाही आहेत. म्हणून आम्ही SP मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. निवेदन मॅडमने स्वीकारलेलं आहे आणि लवकर आरोपींना अटक केलं असं आश्वासन दिलेलं आहे. परंतु हा अन्याय आमच्या सुनील सोनवणेवरती ह्या खालापूर तालुक्यात मर्यादित नसून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आमच्या समाजावरती, बौद्ध समाजावरती अन्याय चालू आहे आणि हा अन्याय कुठे जर थांबला नाही तर आम्ही कृती समितीच्या वतीने ह्या खालापूर तालुक्यात नवे रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. कारण हा अन्याय एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीवर नसून हा संपूर्ण समाजावरती अन्याय आहे. आणि माझं सुनील सोनवणे साहेब हे जे सहकारी आहेत हे चांगले उद्योजक आहेत, परंतु आपला समाजाचा व्यक्ती हा जर पुढे जात असेल, आर्थिक सक्षम होत असेल आणि अशा प्रकारचे समाजकंटक हे जर आमच्या व्यक्तीवरती असं दाबण्याचा प्रयत्न करतील, मारण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठे संपवण्याचा प्रयत्न करत असतील तर हा खूप मोठा हा आमच्या समाजावरती अन्याय. आणि सर्व समाज, सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व संघटना एकत्र होऊन याच्यावरती चांगल्या प्रकारे आम्ही अन्यायावरती प्रतिकार करणार आहोत आणि उपोषण किंवा आंदोलन करावं लागलं तरी आम्ही करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या पॅनलच्या माध्यमातून मी या समाजकंटकांना आवाहन करतो आणि सर्व जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण लढण्यासाठी तयार राहा. माझं नाव समीक्षा सुरेश सोनवणे. माझे दीर सुनील रामा सोनवणे यांच्यावर बॅड हल्ला झाल्यामुळे आमच्या जीवाला थोडं कठीण वाटतं. माझ्या दीराला धोका दिलाय, धमकी दिले की तुला आम्ही खूप, म्हणजे त्या दिवसाला माझ्या दीरावर एवढे एखाद्या गुरावर घाव नाही घालत अशी माझ्या दीरावरती शिगांचे घाव घातले. आम्ही पूर्ण कुटुंब रडत राहिलेलो. आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही आणि आम्हाला ती लोक धमक्या देत आहेत.
तर एका अकाउंटमध्ये आज 10 आले तर परवा 20 आले आणि हे फ्रॉडचे बाकी पोलीस पण हे करत आहे, म्हणजे त्या अकाउंटला फ्रीज करत आहे, है ना.